माझ्या पतीचे आणि माझ्या जिवलग मैत्रिणीचे अफेअर सुरू होते आणि विशेष म्हणजे ती तिच्या पहिल्या बाळासाठी गर्भवती होती. मी माझ्या पतीच्या करिअरसाठी सर्व काही सोडून दुसऱ्या राज्यातून इथे आले होते. मी खूप एकटी होते आणि नैराश्यात होते आणि अशातच माझी भेट तिच्याशी झाली. ती माझी सहकाऱ्यांपैकी एक होती, जी माझ्यासाठी खूप मोठा आधार बनली. जेव्हा मला गर्भधारणा करण्यात अडचणी येत होत्या आणि मी एका हृदयद्रावक गर्भपाताचा सामना करत होते, तेव्हा ती एकमेव व्यक्ती होती, जिच्यासमोर मी माझ्या दुःखाचा प्रत्येक कोपरा उघड केला होता. पण मग एका स्पष्टवक्ते सहकार्याने मला मेसेज केला. तिने माझ्या पतीला आणि माझ्या मैत्रिणीला एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये त्याच्या ट्रकमध्ये एकत्र पाहिले होते. त्याने ते नाकारले आणि 1 महिना मी त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर त्याने डोंगराळ भागात 3 दिवसांच्या ऑफिस ट्रिपला जाण्याची घोषणा केली आणि अगदी त्याच वेळी माझ्या मैत्रिणीने 3 दिवसांची सुट्टी मागितली. त्या रात्री मी त्याच्या फोनचा पासकोड ओळखला. त्यातील मेसेजेस अत्यंत घाणेरडे होते. ते कोणत्याही ट्रेनिंग सेमिनारला जात नव्हते, तर एका केबिनमध्ये जात होते. गेल्या 6 महिन्यांपासून ते आठवड्यातून अनेकदा लंच ब्रेकच्या वेळी भेटत होते. तिच्या नवजात बाळाला घरात ठेवून ती त्याच्यासोबत झोपत होती. जेव्हा मी त्याला ते स्क्रीनशॉट्स दाखवले, तेव्हा तो रडू लागला आणि म्हणाला की हे फक्त शारीरिक संबंध होते, कारण आता आमची जुळवाजुळव होत नव्हती. मी या माणसासाठी माझे संपूर्ण आयुष्य बलिदान केले आणि मी गर्भपाताच्या दुःखात असताना तिने माझ्या सर्वात नाजूक भावनांचा विश्वासघात केला. मी पुन्हा कामावर गेले आहे आणि मला दररोज तिच्या अगदी शेजारी उभे राहावे लागते. तिने काय केले हे मी ऑफिसमधील सर्वांना सांगितले, तरीही ती रोज सकाळी लहानसाही लाज न वाटता ऑफिसमध्ये येते. तो पुन्हा एकदा संधी मिळावी म्हणून गयावया करत आहे, पण या सगळ्यांनंतर पुन्हा पहिल्यासारखे कसे पॉसिबली होऊ शकते.